नमस्कार, प्रतिभा हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा आपण आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। आपला जे उन्हाळी वाळवणाची सिरीज आपण चालू केलेली आहे त्यातला दुसरा भाग आहे। तर दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याचे पापड। तर इथे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे की बटाटा कसा निवडायचा, त्याचबरोबर साबुदाणा कशा प्रकारे भाजायचा, त्या कुठल्या पद्धतीने भाजायचा, म्हणजे ते आपल्याला मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करायचं आहे। त्याच्या स्टेप पण जे आपण तिथे टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याचबरोबर आपण इथे गॅसची सुद्धा बचत केलेली आहे। तर आणि खूप कमी मेहनतीमध्ये ही पापड तयार होतात। त्याचबरोबर आपण इथे प्लास्टिकचा सुद्धा वापर केलेला नाहीये। तर चला मग ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला मग आपण सुरुवात करूया। तर बघा इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे, 100 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे, थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहे, लाल घेतलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। आता मीठ आणि मिरच्या आपल्याला या चवीपुरत्याच घ्यायच्या आहे। तुम्हाला किती तिखट कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहे आणि मीठ सुद्धा आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे। फक्त इथे मी बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। 2 किलो बटाट्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे। ठीक आहे। तर आता हे आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्यायचे आहे, कुकरमध्ये लावून घ्यायचे। कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला देऊन घ्यायच्या, 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या, म्हणजे आपले बटाटे छान उकडतील। तर मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि साबुदाणा छान आपल्याला आता मी पूर्ण एकाच बॅचमध्ये परतून घेणार आहे। साबुदाणा छान असं हलवत घ्यायचं आहे, आपल्याला पूर्ण हलवत राहायचं आहे। साबुदाणा अजिबात तसंच ठेवायचा नाही, नाहीतर तो करपू शकतो। साबुदाण्याचा रंग बदलत आहे, अशा पद्धतीने थोडासा काळपट होतोय आणि साबुदाणा फुलतोय। तर असं समजायचं आपला साबुदाणा भाजला जातोय। आता इकडे साबुदाणा भाजतोय, कमी गॅसवरती ठेवायचंय, कमी गॅसवरतीच आपल्याला साबुदाणा भाजायचा। तर आणि अधनं याला सुद्धा हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने, नाहीतर करपून जाईल। आता तोपर्यंत इकडे साबुदाणा भाजतोय तोपर्यंत आपण मिरची बारीक करून घेऊयात। तर इथे मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय, म्हणजे मिरची आपली पटकन बारीक होईल। आपण बारीक करून घेऊया। आता इथे मिरची मी लाल बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही इथे रेडीमेड मिरची पावडर सुद्धा घेऊ शकता, पण ही घरची मिरची आहे त्यामुळे ही थोडीशी अशी पांढरी पांढरी दिसते, थोडंसं कलर चेंज दिसतोय, लाल कलर दिसत नाही। तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर लाल बनवायचे असतील तर। ठीक आहे। बघा आपल्या साबुदाण्यामधनं आवाज येतोय आणि बऱ्यापैकी तो फुललेला आहे। तर बघा जवळजवळ डबलच होतो साबुदाणा आपला। तर अशा पद्धतीने छान असा फुललेला आहे साबुदाणा। आणि तर बघा इथे आपण साबुदाणा काढून घेतला। आता आपल्याला हा थंड होऊ द्यायचा आहे, आपल्याला मिक्सरमधनं हा बारीक करून घ्यायचा आहे। तर आपण हा साईडला ठेवूया, थंड करूया। तर बघा इथे सगळे बटाटे मी सोलून घेतलेले आहे, उकडून आणि सोलून घेतले। आता अशा प्रकारे आपल्याला हे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय पुरण चाळणीतून वगैरे नाही काढायचे, अशाच पद्धतीने स्मॅश करायचे। आता आपण मागच्या वर्षी सुद्धा उन्हाळी वाळवणाची सिरीज चालू केली होती, तर त्यामध्ये सुद्धा मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तुम्हाला दाखवलेले आहे। त्याची रेसिपी सुद्धा वेगळी आहे, प्रत्येक रेसिपी ही वेगळी असणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक रेसिपीच्या त्यानुसार ती सोपी असते। तर सगळ्याच रेसिपी आपल्या सोप्या आहे, तर त्यासुद्धा नक्की बघा। तर अशा प्रकारे आपल्याला हा बटाटा जो आहे ना स्मॅश करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपला साबुदाणा थंड होतोय। बघा अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण स्मॅश करून घेतले आणि छान सगळे बारीक करायचे, जाड अशी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, शक्यतो सगळं बारीक करण्याचा प्रयत्न करायचा। ठीक आहे। पटकन होऊन जातं अशा पद्धतीने, जास्त काही वेळ लागत नाही। थोडंफार राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही। साबुदाणा बारीक करून घेतला आणि छान बारीक आचेवरती जेव्हा आपण भाजतो छान, तेव्हा अशा प्रकारे छान पटकन बारीक होऊन जातो। आता एवढा सगळं आपल्याला वापरायचं नाही, इथे अर्धा थोडासा शिल्लक ठेवणार मी। हे बघा 1 चमचे असं शिल्लक ठेवलाय, कारण सगळा आपल्याला इथे लगेच यूज करायचा नाहीये। आणि थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे, मिरची पावडर सुद्धा सगळी नाही टाकणार, अर्धीच घातलेली आहे मी। त्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान आता हे आपल्याला हाताने मिळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान हाताने आपल्याला, जसं आपण पोळीचं पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे हाताने मळून घ्यायचं। आता इथे आपलं हे मळून झालेलं आहे। आता आपल्याला पापड्या करायला घ्यायचं आहे।
आता आपल्याला इथे वाफ वगैरे काही घ्यायची नाही. आता आपण याच्या अगोदर ज्या पापड्या बघितल्या ना त्यामध्ये आपण वाफ घेतली होती. आज इथे आपल्याला गॅसची बचत करायची आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे काही कारणास्तव गॅस मिळत नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने पापड्या करून बघा. ह्या सुद्धा खूप सुंदर होतात. तर अशा पद्धतीने पूर्ण छान मळून घ्यायचे. आता यामध्ये तुमचं जर थोडं पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आपण जो काढलेला साबुदाणा आहे हा सुद्धा अजून ॲड करू शकता, पण हे व्यवस्थित आहे. तर मी थोडासा शिल्लक 100 ग्रॅममधनं थोडासा शिल्लक राहिलेला आहे 2 चमचे, तर तो ठेवणार आहे. तर आता आपण याच्या पापड्या करून घेऊयात. तर हे बघा पुरी प्रेस घेतले, त्यावरती असं छान प्लास्टिक घेतलंय आणि हे घ्यायचे मिश्रण, त्यावरती सुद्धा प्लास्टिक ठेवायचे. अशा पद्धतीने प्लास्टिक ठेवल्यानंतर आपल्याला हे ठेवायचे असं आणि असं दाबून घ्यायचे. अशा पद्धतीने ओपन करून बघूयात आपण. तर बघा छान असं आपला पापड तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे एकसारख्या पापड्या मी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहे. जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही, एकसारख्या पापड्या करून घेतलेल्या आहे आणि 70 ते 80 पापड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे, बघू शकता. तर हे बघा इथे आपण अशा पद्धतीने मी इथे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवून घेतलेले आहे, वाळवून झालेले आहे. आणि हे सकाळी घातल्यानंतर आता ऊन भरपूर पडतं, त्याच्यामुळे दिवसभरामध्ये उन्हामध्ये जर वाळवलं तर व्यवस्थित वाळतात. सावलीत जर वाळवत असाल तर 2 दिवसाचा कालावधी यासाठी लागणार आहे. पण थोडंसं एखाद्या तासातच जरी ऊन याला द्यायचंय, कारण मग ते वर्षभर टिकणार आहे. तर कशा प्रकारे तळले जात आहेत हे आपण बघूयात. तर हे बघा तेल गरम करून घेतलं आणि इथे पापडी घातलेली आहे बघा. अशा पद्धतीने आपले बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तयार झालेत आणि छान बघा छान असे आपले पापड बघा, जास्त तेलकटही होत नाही आणि अशा पद्धतीने छान कुरकुरीत तयार झाले बघा. अगदी हाताने दाबले तरी सुद्धा भुगा होऊन जातो पापडाचा, इतके छान कुरकुरीत झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठी हे वर्षभर टिकणारे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवून ठेवू शकता. म्हणजे वर्षभर तुम्ही आता वर्षभर आपले खूप सारे उपवास असतात, तर तुम्ही तेव्हा हे तळून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने सुंदर असे आणि खायला सुद्धा खूप चविष्ट असे हे पापड लागतात. तर तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर इतर मैत्रिणींनाही शेअर करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.